स्पर्धेनं फार मोठं केलं या जिल्ह्यामध्ये. ज्यांना कोण चिन्मय पडवळ या खेळाडूंना जिल्ह्यात कोण ओळखत नव्हतं, ते या स्पर्धेनं त्यांना एक वेगळी ओळख दिली. कारण युवा खेळाडूंना प्रोत्साहित करायचं, नवीन खेळाडू तयार करायचे, या स्पर्धेचा उद्देश सफल होतोय. प्रारंभिक गोलंदाज येतोय तो सिद्धेश मोरिये, स्ट्राईकवर खेळतोय. युवराज कदम नॉन स्ट्राईकला येतो. या जिल्ह्यातला आणखी एक सुरेख टायमिंगचा बादशाह कृष्णा पाटकर, पहिला चेंडू या स्पर्धेतला. चेंडू ऑफस्टंपच्या बराच बाहेर, पंचांचा सोयरी चेंडूचा इशारा येतोय आणि पहिला चेंडू हलकासा आपली दिशा भटकतोय तो सिद्धेश मोरिये. विवेक राणे कृपा करून संपर्क साधायचा आहे. यावेळी मात्र सुरेख चेंडू जातोय तो पॅडच्या दिशेनं. हलकेच या चेंडूला डिफेन्सिव्ह ड्राईव्ह पद्धतीनं शॉर्ट मिड विकेटवर फील्ड केला जातोय आणि एक धाव पूर्ण होते. या एका धावेनं संघाच्या धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या होते ती 2 अशी. पहिली धाव ही अतिरिक्त धाव होती आणि दुसरी धाव मात्र बॅटच्या सहाय्यानं. आणि सर्वप्रथम स्ट्राईकवर येतोय तो कृष्णा पाटकर. पॉवर प्लेच्या 2 षटकांचा हा पहिला या इनिंगमधला खेळ सुरू आहे आणि केवळ 2 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर. एक डीप मिड विकेटला खेळाडू दिसतोय तो बाउंड्री लाईनला लगत आणि दुसरा खेळाडू तो लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या चिकटून. पुढचा चेंडू घेऊन सुरेख चेंडू पॅडवर आदळतोय, मात्र अपील नाही आणि लेग बायच्या रूपात एक धाव मिळते. संघाच्या धावसंख्येत अतिरिक्त धावेने या भर पडते. संघाची धावसंख्या होते ती 3 अशी. सन्मानजनक जर धावसंख्या उभारायची म्हटली तर 65-70 धाबा, किमान 50 धावांच्या बाहेर ही धावसंख्या उभारावी लागेल. आणि अपोजिट संघ ज्याने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण केलेलं आहे आणि त्यांच्या डोक्यामध्ये असलेलं सकाळच्या सामन्याचं थोडंसं चित्र, जेणेकरून ओलसर खेळपट्टीमुळे गोलंदाजाला मिळत असलेली मदत आणि या मदतीचा पुरेपूर फायदा उठवायचा प्रत्येक संघाचा प्रयत्न. पुन्हा एकदा हा चेंडू फुल लेन पद्धतीचा चेंडू होता. चेंडू मिस करतोय बॅटला, हलकाच टप्पा खाऊन चेंडू आउटस्विंग होतोय आणि विकेटकीपर बाकीचं काम करतोय. खरं तर आजच्या शॉर्ट ओव्हर्स क्रिकेटमध्ये, कमी चेंडूंच्या क्रिकेटमध्ये प्रत्येक डॉट बॉल इज बीन कॉल्ड ॲज अ गोल्डन बॉल. सुरेख चेंडू, यावेळी मात्र स्लोअर 1 पद्धतीचा फेकलेला चेंडू, एक धाव पूर्ण होते. जोरदार क्षेत्ररक्षण, परंतु केवळ एक धाव. संघाची धावसंख्येत एका धावनं भर. संघाची धावसंख्या होते ती 4 अशी. सिद्धेश मोरिये गोलंदाजी करतोय, युवा गोलंदाजी करतोय. आत्तापर्यंत अतिशय सुरेख गोलंदाजी पॉवर प्लेच्या षटकामध्ये. आणि समोर कृष्णा पाटकर जसा सारखा खेळाडू फलंदाजी करत असताना अतिशय सुंदर गोलंदाजी. यावेळी मात्र उंच मारतोय फटका आणि चेंडू जातोय तो डीप मिड ऑन बॉलच्या दिशेनं. एक धाव मिळते, दुसरी धाव मिळते, तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय आणि 3 धावा. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. दोघांमधला ताळमेळ अतिशय सुरेख होता आणि या 3 धावांनी संघाची धावसंख्या यावेळी मात्र पोहोचते ती 7 अशी. किमान 55-60 धावांचं आव्हान जर बघायला मिळालं. आताच्या 3 धावांनी संघाची धावसंख्या 7 वर पोहोचते. स्पर्धेच्या माध्यमातून सन्माननीय प्रदीपजी कुबल यांचं आगमन होतंय. त्यांना विनंती करतोय आमच्या मान्यवर कक्षामध्ये येऊन या ठिकाणी स्थानपन्न व्हायचं आहे. गुलाब पुष्प देऊन स्वागत केलं जात आहे. गणेश कुबल यांचे वडील या स्पर्धेच्या माध्यमातून येत आहेत. खूप खूप स्वागत कुबल साहेब तुमचं. आणि या दरम्यान 2 धावा मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेनं खेळून काढलेल्या चेंडूवर पूर्ण करत आहेत ते दोन्ही फलंदाज. संघाची धावसंख्या पोहोचते ती. आणि ज्या गणेश कुबलनं या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये या संपूर्ण जिल्ह्यामध्ये अनेक विक्रम स्थापित केले, त्यांचे पिताश्री या व्यासपीठाची शोभा वाढवताना या स्पर्धेला सन्मान प्राप्त करून देताना. मी मगाशी ज्या 2 खेळाडूंचा आदरानं उल्लेख केला होता त्यामध्ये गणेश कुबल आणि गोपाळ बटा यांचा उल्लेख एक अतिशय उत्कृष्ट कप्तान म्हणून मी केलेला होता.
त्याचप्रमाणे अनेक दिग्गज खेळाडूंनी या वेंगुर्ला टेनिस बॉल क्रिकेटला, या संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील टेनिस बॉल क्रिकेटला वैभव प्राप्त करून दिलं. ते अनेक दिग्गज खेळाडू आज या स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला बघायला मिळतील. पुढचा चेंडू घेऊन पुढचं षटक घेऊन येतोय तो गणेश कुबल, ज्याचा आत्ताच आम्ही अतिशय आदरानं उल्लेख केला. ज्यानं अनेक स्पर्धा जिंकल्या, अनेक बक्षिसं जिंकली, ज्यानं कित्येक स्पर्धांमध्ये सामनावीर, मालिकावीर, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज असे अनेक पुरस्कार प्राप्त केले. तो गणेश कुबल गोलंदाजीसाठी येताना दुसऱ्या षटकाचा पहिला चेंडू, पॉवर प्लेचं दुसरं षटक समोर आहे तो कृष्णा पाटकर. सुरेख चेंडू सुरेखरित्या खेळून काढतोय. अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण, केवळ एका धाव्यावर समाधान मानावं लागतंय. थोडासा बॅकअप नसल्यामुळे थ्रो केला नव्हता, नाहीतर निश्चितपणे धावबाचा धोका होऊ शकला असता. परंतु सुरेख गोलंदाजी आणि सुरेख तेवढीच फलंदाजी. सन्माननीय माजी आमदार पुढचा चेंडू घेऊन गणेश कुबल. यावेळी मात्र उजव्या हाताच्या फलंदाजाला राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करताना पंचांच्या डाव्यापासून आपल्या उजव्या हाताने गोलंदाजीसाठी येताना क्षेत्ररचनेमध्ये थोडासा बदल केला जातोय. दुसरा चेंडू गणेश कुबल यांचा पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकातला दुसरा चेंडू. सुरेख चेंडू, पॅडल स्वीप पद्धतीनं हा चेंडू खेळून काढला जातो. एक धाव पूर्ण होते, दुसरी धाव घेण्याची संधी आहे आणि यावेळी मात्र खराब क्षेत्ररक्षण. फुटबॉल पद्धतीनं हा चेंडू बाउंड्रीलाईनच्या बाहेर. सन्माननीय शंकरभाई कांबळे साहेब यांचं आगमन या व्यासपीठावर होतंय. या वेंगुर्ले तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण आपल्या विधानसभा क्षेत्रातले 3 वेळा आमदार झालेले आदरणीय शंकरभाई कांबळे, 4 वेळा आमदार झालेले आदरणीय शंकरभाई कांबळे साहेब यांचं आगमन या व्यासपीठाची शोभा वाढवते. या छत्रपती चषकाच्या निमित्तानं साहेबांचं मनपूर्वक स्वागत. गणेश कुबल पुन्हा एकदा पंतांच्या डाव्यापासून आपल्या उजव्या हाताने चेंडू फेकतोय. हा चेंडू हलकेच डिफेन्सिव्ह पद्धतीनं खेळून काढला जातोय. एक धाव पूर्ण होते. शॉर्ट पॉईंटवर चेंडूला फील्ड केला जातोय. मंडळाचे पदाधिकारी त्यांचं स्वागत करताना आपल्या सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय माजी आमदार शंकरभाई कांबळे साहेब यांचं या स्पर्धेच्या निमित्तानं मनपूर्वक स्वागत. आणि कृष्णा पाटकर खेळण्यासाठी तयार. हलकीच पुढे जाऊन हा चेंडू लॉंग ऑफच्या दिशेनं टोलवतोय. अलॉंग द कार्पेट खेळलेला हा फटका आणि या फटक्यावर केवळ एक धाव. आणि मला वाटतं दोन्ही फलंदाजांचं साधारण जी रणनीती आहे ती गणेश कुबल यांना सावध खेळून काढायची दिसते. दोन्ही फलंदाज कोणतीही घाई करत नाहीत, कारण 6 षटकांचा सामना आणि या 6 षटकामध्ये किमान 50 धावांच्या वर जर धावसंख्या उभारायची असेल तर निश्चितपणे दोन्ही फलंदाजांना सुरेख खेळाचं प्रदर्शन करावं लागेल. पुन्हा एकदा डिफेन्सिव्ह पद्धतीचा हलकेच इथं मात्र धोका होऊ शकला असा जोरदार अपील. आणि या 2 धाव पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. संघाची धावसंख्या 2 धावांनी भर पडते. संघाची धावसंख्या होते ती 18 अशी. दुसरं षटक सुरू असताना संघाची धावसंख्या 18. शेवटचा चेंडू या षटकातला बाकी. म्हणजे आतापर्यंत अतिशय सुरेख गोलंदाजी. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे वरुणराजांचा जे मध्ये झालेला घोळ, पुन्हा एकदा सुरेख फटका. यावेळी मात्र चेंडू जातोय तो लॉंग ऑन बाउंड्रीच्या काऊ कॉर्नरच्या दिशेनं. एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धाव घेण्याचा प्रयत्न होतोय आणि आरामात दोन्ही धावा पूर्ण होत आहेत. संघाची धावसंख्या 2 धावांनी भर पडते आणि संघाची धावसंख्या यावेळी मात्र पोहोचते ती 20 अशी. जानेवारी आणि जूनमध्ये वरुणराजांचा झालेला स्पेलिंग मिस्टेकचा घोळ आणि त्यामुळे काल 7 जानेवारीला 7 जून समजून सुरू झालेला मिरग आणि त्या दृष्टीनं मैदानाची झालेली थोडीशी दमट ओलसर अवस्था. आणि आयोजकांनी निश्चितपणे यशवंतजी सकाळपासून फॅन लावून तिथे पावडर टाकून ते मैदान वाळवण्याचा केलेला प्रयत्न, खूप सुरेख आयोजन या स्पर्धेचं असतं आणि त्याचा आज प्रत्यय सकाळपासून आला. सकाळीसुद्धा वातावरण एकदम दमट होतं. यशवंतजी सन्माननीय खानोलकर साहेबांचं सुद्धा या व्यासपीठावर आगमन होतंय. त्यांचंही
आयोजकांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. मी आयोजकांना विनंती करेन की त्याचं स्वागत करावं. या दरम्यान 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होती ती बिनबाद 20 अशी सन्मानजनक स्थितीमध्ये. आणि या 20 धावांमध्ये यशवंतजी कोणताही धोका कुठच्याही फलंदाजांना न पत्करता अशाही धावा जमवता येतात हे दाखवून दिलेलं होतं. पॉवर प्लेची 2 षटकं संपतायत आणि आता मात्र क्षेत्ररचनेमध्ये बदल केला जातोय. सुरेश मांजरेकर नवीन गोलंदाज गोलंदाजीसाठी येतोय. मी मगाशी म्हटलं वेंगुर्ला तालुक्यातील अनेक दिग्गज खेळाडूंनी या टेनिस बॉल क्रिकेटला वैभवाचे दिवस दाखवले. अनेक संघांनी मुद्दाम नावं घेत नाही आहे, कारण एखाद्या खेळाडूचं नाव राहून गेलं तर निश्चितपणे त्याला वाईट वाटेल. कारण या वेंगुर्ला तालुक्याच्या क्रिकेटलाच नाही तर या संपूर्ण जिल्ह्याच्या टेनिस बॉल क्रिकेटला ज्यांनी वैभव प्राप्त करून दिलं ते आपणा सर्व वेंगुर्ल्यातील तमाम दिग्गज खेळाडूंचं मनपूर्वक अभिनंदन. आणि ही सुरेख स्पर्धा, या सुरेख स्पर्धेतील छत्रपती चषक 2021 मधला आता 3रा दिवस आणि या 3ऱ्या दिवसातला दुसरा सामना कृष्णा पाटकर समोर खेळतोय आणि नवीन गोलंदाज येतोय तो सुरेश मांजरेकर. पहिला चेंडू घेऊन सुरेख चेंडू सुरेखरित्या खेळून काढला जातोय. एक धाव निश्चितपणे मिळू शकते. गणेश कुबल जोपर्यंत क्षेत्ररचना करतायत आणि तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी दोन्ही फलंदाजांना मिळते. या एका धावेनं संघाच्या धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या पोहोचते ती 21 अशी. आता मात्र थोडासा फलंदाजीचा फ्लो निश्चितपणे दोन्ही फलंदाज वाढवायचा प्रयत्न करतील. कारण 60-70 धावा डिफेन्सिव्ह जर एक सन्मानजनक स्थितीमध्ये आपल्या संघाला न्यायचं असेल तर 60 ते 70 धावांची आवश्यकता. पुढचा चेंडू घेऊन सुरेख चेंडू सुरेखरित्या खेळून काढला जातोय. कव्हरच्या दिशेने एक धाव पूर्ण होते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय का बघायचा आणि 2 धाव घ्यायचा प्रयत्न आरामात पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. या 2 धावांनी संघाची धावसंख्या पोहोचते ती 23 अशी. लॉंग रनअपने गोलंदाजीसाठी सुरेश मांजरेकर धावत जात वेगानं चेंडू टाकतोय. हा चेंडू थोडासा पिछले जरी खेळलेले होते तरी अतिशय सुरेख फटका आपल्याला बघायला मिळाला. पुन्हा एकदा सुरेखरित्या पुन्हा एकदा खेळून काढला जातोय. फाईन लेगच्या दिशेने चेंडू जोपर्यंत बाउंड्रीच्या दिशेने जातोय एक धाव पूर्ण होते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. हलकीशी मिसफिल्ड आणि त्याचा पुरेपूर फायदा होतो. दोन्ही फलंदाजांनी 2 धावा पूर्ण केल्या. संघाची धावसंख्येत 2 धावांनी भर घातली आहे आणि संघाची धावसंख्या पोहोचली ती 25 अशी. तब्बल पाऊण शतकाकडे संघ वाटचाल करतोय. बिनबाद 25 अशी सन्मानजनक समाधानकारक स्थिती इथं अवधूत स्पोर्ट्स कणकवली संघाची, ज्यांना नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं गेलं. सुरेख सुरुवात सुरेश मांजरेकर. त्यांच्या डाव्या आपल्या उजव्या हातानं रिव्हर्स स्वीपचा सुरेख फटका. चेंडू जातोय सरळ सीमा पार. पंचांचा इशारा आमच्या दिशेने यायचा. 4 धावांसाठी चेंडू सीमा पार जातोय. प्रत्येक फलंदाजीला मोह होतो. अतिशय नेत्रदीपक फटका आपल्याला बॅट म्हणून पाहायला मिळतोय तो. पुन्हा एकदा यावेळी मात्र चेंडू उसळलेला होता, त्याचा पुरेपूर फायदा उठवतोय. पॅडल स्वीप करतोय, चेंडूला मात्र दिशा देतोय. विकेट किपरच्या डोक्यावरून चेंडू सरळ थर्ड मॅन बाउंड्रीच्या बाहेर सीमा पार जातोय 4 धावांसाठी. चार वेळा ज्याने आमदारकीची टर्म पूर्ण केली ते आदरणीय शंकरभाई कांबळी इथं उपस्थित आहेत. या व्यासपीठाची शोभा वाढवतात, या क्रिकेटचा आनंद घेत आहेत. साहेबांना क्रिकेट तसंच अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांची ओढ आहे आणि क्रिकेटसाठी विशेष त्यांचं प्रेम आहे. त्यांचा शिरोळा संघ, केरवाडा संघ कित्येक वर्ष
गाजवतोय. तर एक बार पुन्हा एकदा अतिशय सुरेख फटका चेंडू जातोय फायनल एक सीमा रेषेच्या पार 4 धावांसाठी आणि या 4 धावांनी सलग 3 चेंडूवर 3 चौकार आपल्याला बघायला मिळतात. ते युवराज कदम यांच्या बॅटमधून चौकारांची हॅट्रिक करतोय. ग्रेट बॅटिंग परफॉर्मन्स बाय युवराज कदम. मध्ये या व्यासपीठावर अनेक मान्यवरांची उपस्थिती आहे आणि छत्रपती मित्रमंडळ आयोजित छत्रपती चषक 2021 ही स्पर्धा जशी वैभवाची सन्मानाची निश्चितपणे एक टेनिस बॉल क्रिकेटमधला मानबिंदू म्हणून ज्या स्पर्धेला बघितलं जातं तशी ही स्पर्धा दिमागदार सुरेख आयोजन आणि सर्व युवा कार्यकर्त्यांची युवा क्रिकेट प्रेमींची एकजूट हे या स्पर्धेचं विशेष वैशिष्ट्य. आज या व्यासपीठाचा सन्मान वाढवत आहेत या भागाचे 4 वेळेचे आमदार आदरणीय शंकरबाई कांबळे साहेब. त्याचप्रमाणे आदरणीय वालावलकर साहेब जे खास दोडामार्ग होऊन या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आलेले आहेत. इतर अनेक मान्यवर आहेत. खानोलकर साहेब आहेत, बाबली वांगणकर साहेब आहेत. सर्वांचं मनपूर्वक स्वागत. कार्मिस आल्मेडा सकाळच्या सत्रात सुद्धा होते, त्यांचे मनपूर्वक स्वागत. या स्पर्धेचा दिमागदार उद्घाटन सोहळा संपन्न झाला तो आदरणीय राजनजी गिरप साहेब जे या वेंगुर्ला तालुक्याचे वेंगुर्लाचे प्रथम नागरिक आहेत, नगराध्यक्ष आहेत. तसेच ते अतिशय उत्कृष्ट क्रिकेटपटू आणि व्हॉलीबॉलपटूसुद्धा आहेत. त्यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. सिद्धेश मोरिये वैयक्तिक दुसरं संघाच्या वतीनं 4थं षटक घेऊन येतोय. तो पंचांच्या डायबॉलनं आपल्या उजव्या हाताने त्याच्या समोर आहे कृष्णा पाटकर. आणि ज्या पद्धतीने 2 षटकांमध्ये 20 धावा प्राप्त केल्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये थोडासा गेअर बदलतील असं वाटलेलं होतं आणि खऱ्या अर्थानं युवराज यांनी आपलं सिंहासन. यावेळी मात्र चेंडू खाली राहतोय. कृष्णा पाटकर जोरदार फटका खेळायचा प्रयत्न करतोय परंतु चेंडू आणि बॅटचा कोणताही संपर्क होत नाहीये. चेंडू विकेटकीपर यांच्या सुरक्षित ग्लव्समध्ये सामावला जातोय आणि अशा प्रकारे गोल्डन बॉल डॉट चेंडूनं या चेंडूची सांगता होते. 4थ्या षटकातला पुढचा चेंडू पुन्हा एकदा चेंडू त्याच पद्धतीचा चेंडू टप्पा खाऊन चेंडू हलकासा आउटस्विंग पद्धतीचा आणि कृष्णा पाटकरच्या बॅटच्या खालून 2 वेळा चेंडू जातोय. म्हणजे निश्चितपणे जो आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न होता कृष्णा पाटकर यांचा तो निश्चितपणे चुकीचा होता हे दाखवून देणारे हे 2 चेंडू. कृष्णा पाटकर खेळण्यासाठी तयार. एक अतिशय नावाजलेला त्याचप्रमाणे आमचे सन्माननीय मित्र पिंटू गावडे साहेब यांचं सुद्धा आगमन होत आहे. या वेंगुर्ले नगरपालिकेचे नगरसेवक पिंटू गावडे साहेब यांचं सुद्धा आगमन या व्यासपीठावर काही वेळातच होईल. त्यांचे मनपूर्वक मंडळाच्या वतीनं सहर्ष स्वागत. सन्माननीय संघमालक गंगाराम डोंगरे साहेब यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. त्यांनाही विनंती करेन की त्यांनी व्यासपीठावर यावं आणि आमचा सन्मान स्वीकारावा. सुरेख 2 चेंडू त्यानंतरच्या चेंडूवर 1 धाव. सिद्धेश पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी तयार. आपल्या सिंहासनावर विराजमान झालेले युवराज कदम सुरेख 3 चेंडूवर 3 चौकाराच्या सहाय्याने या सामन्यामध्ये सुरेख फलंदाजी करताना सिद्धेश सुरेख चेंडू रिव्हर्स स्वीप पद्धतीचा फटका खेळायचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा कोणताही संपर्क नाही पण तू प्रयत्न खूप चांगला होता म्हणावं लागेल कारण तिथला जो क्षेत्ररक्षक आहे तो बाउंड्री लाईनवर कोणताही क्षेत्ररक्षक नसल्यामुळे तिथला फायदा घ्यायचा प्रयत्न. संख्या धावसंख्या होती ती 38 अशी. बिनबाद 38. 4थं षटक सुरू असताना सिद्धेश गोलंदाजी करतोय. सुरेख चेंडू सुरेख फटका चेंडू जातोय अलॉंग द कार्पेट मिड विकेटच्या दिशेनं 1 धाव पूर्ण होते. मिडॉनच्या दिशेनं मिसफिल्ड होते. दुसरी धाव पूर्ण करायचा प्रयत्न आणि आरामात 2 धावा. या 2 धावांनी संघाची धावसंख्या पोहोचते ती 41 वर. 40 अशी संघाची धावसंख्या आणि बिनबाद 40.
चौथं षटक सुरू असताना म्हणजे सुरेख सुरुवात. अजून तब्बल 2 षटकांनी एका चेंडूचा खेळ बाकी आहे, म्हणजे आपल्याला मोठे फटके निश्चित पाहायला मिळतील. यावेळी मात्र जोरदार फटका खेळायचा प्रयत्न, चेंडू बॅट टप्पा खाऊन थोडंसं आउटस्विंग पद्धतीनं विकेट किपर गणेश कुबल यांच्या सुरक्षित हातामध्ये विसावतोय आणि अशा प्रकारे या चौथ्या षटकाची समाप्ती होते. आदरणीय पिंटू गावडे साहेब यांचं आगमन होतंय, त्यांचं मनपूर्वक स्वागत. युवा सामाजिक कार्यकर्ते आणि पिंटू गावडे यांची वेगळी ओळख म्हणजे प्रत्येकाच्या अडचणीच्या वेळी धावून जाणारा कार्यकर्ता, अशी पिंटू गावडे यांची ओळख आहे. ते पिंटू गावडे या व्यासपीठाचा सन्मान वाढवताना 4 षटकांचा खेळ समाप्त होतो. 4 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते ती बिनबाद 40, म्हणजे 12 चेंडूंमध्ये किमान 20, 25, 30 धावा आपल्याला बघायला मिळतील. अर्थात हे टार्गेट खूप मोठं असणं फार गरजेचं आहे, कारण समोरच्या अपोजिट टीममध्ये गणेश कुबल आहे. पाचवं षटक घेऊन स्वतः गणेश कुबल गोलंदाजीसाठी येतोय. संघाची धावसंख्या आहे ती 40 धावा बिनबाद. आता मात्र मोठ्या फटक्यांची गरज आहे. कृष्णा पाटकर आणि युवराज कदम सुरेख फलंदाजीचं प्रदर्शन करतायत. गणेश कुबल एक नावाजलेला उत्कृष्ट गोलंदाज, हुशार कर्णधार म्हणून ज्यांना ओळखला जातो. पहिला चेंडू, सुरेख चेंडू, यॉर्कर पद्धतीचा चेंडू, एक धाव पूर्ण होते. ब्लॉक होलमध्ये फेकायचा प्रयत्न होता, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न सुद्धा पूर्ण होतोय आणि या 2 धावांनी संघाच्या धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या होते ती 42 अशी. फलंदाजाला कोणती संधी द्यायची नाही अशा प्रकारचा फेकलेला हा पहिला चेंडू. यावेळी मात्र सुरेख फटका, 6 धावांसाठी. मला वाटतं चेंडू सीमा पार जातोय, डीप लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर 6 धावा आणि आजच्या दिवसातला खणखणीत असा पहिला षटकार कृष्णा पाटकर यांच्या बॅटमधून. पुढचा चेंडू घेऊन गणेश कुमार, रिव्हर्स स्वीपचा सुरेख फटका, चेंडू पुन्हा एकदा सीमा पार जातोय. पंचांचा इशारा आमच्या दिशेने येतोय तो चौकाराचा आणि या 2 चेंडूवर 10 धावा अर्जित करतोय तो कृष्णा पाटकर. धन्यवाद डीजे. खरं तर या स्पर्धेतला प्रत्येक संघ आणि पहिले 4-5 जे खेळाडू फलंदाजीसाठी येत आहेत, त्या एका जरी फलंदाजाला एखादी संधी दिली तर पूर्ण सामन्याचं चित्र पलटून टाकायची ताकद त्यांच्या बॅटमध्ये आहे. पुन्हा एकदा सुरेख फटका, 6 धावा, चेंडू सीमा पार, काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून 6 धावांसाठी कृष्णा पाटकर इज ऑन फायर. बिग हिटिंग बाय कृष्णा पाटकर. एकाहून एक सरस फटके, रिव्हर्स स्वीपचा एक अतिशय सुरेख देखणा चौकार आणि गणेश कुबल यावेळी मात्र महागडा ठरतोय. कृष्णा पाटकर राहून खेळले होते, यावेळी मात्र चेंडू जातोय तो ऑफस्टंपच्या बराच बाहेर. पंचांवर मात्र कोणताही परिणाम नाही. खरं तर कृष्णा पाटकरने हा चेंडू सोडून दिलेला होता. गणेश कुबल थोडासा या षटकात महागडा ठरतोय आणि आणखी एक सुरेख चेंडू आणि या षटकाची समाप्ती होते. 5 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पोहोचते ती तब्बल 58 अशी. 5 षटकांच्या समाप्तीनंतर बिनबाद 58 अशी संघाची धावसंख्या. आणि जसं या मैदानाचा लौकिक आहे की जसं ऊन वाढत जातं तसं सामने हे हाय स्कोरिंग मॅचेस आपल्याला बघायला मिळतात.
आणि पुन्हा एकदा आपण सामन्याच्या दिशेने बोलतो. शेवटच्या षटकाचा खेळ बाकी आणि गोलंदाजीसाठी येतोय तो वेगवान स्पीडगन संदीप किनळेकर. गेली कित्येक वर्ष टेनिसवर क्रिकेट खेळणारा गुणवान खेळाडू संदीप किनळेकर, त्यांचे बंधुराज सागर किनळेकर सुद्धा सुरेख गोलंदाजी करायचे डावखुरे गोलंदाज होते. रिव्हर्स स्वीपचा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा कोणताही संपर्क नाही. ऐनवेळी गती बदललेला, गती परिवर्तनाचा हा चेंडू टप्पा खाऊन हलकासा वळतोय आणि अशा प्रकारे एक सुरेख चेंडूची सांगता होते. आणि झेल टिपला गेला नाहीये. हलकासा बॅटची कड घेऊन चेंडू बाहेर गेलेला होता. हा या चेंडूवर मात्र जीवनदान मिळते ते युवराज याला. आणि अशा प्रकारे एका धावेनं संघाची धावसंख्या होते ती 59 अशी. कृष्णा पाटकर यांच्या प्रत्येक षटकारासाठी त्यांचे बंधू महेश वडाचे पाटकर यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक आहे. शेवटच्या 4 चेंडूंचा षटकातला खेळ बाकी आहे. या संपूर्ण इनिंगमधला खेळ बाकी आहे. संघाची धावसंख्या ती 59 धावा. तुफानी फलंदाजी दोन्ही फलंदाजांकडून. बिनबाद 59. प्रथम नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलेलं असताना ही फलंदाजी म्हणजे अतिशय सुरेख फलंदाजीचं प्रदर्शन दोन्ही फलंदाजांकडून. आणि मी यशवंतजी निश्चितपणे म्हणेन की सूझबूझभरी खेळी ज्याला म्हणतात आपण, अतिशय विचारपूर्वक केलेली खेळी. यावेळी मात्र चेंडू काही व्यवस्थित बॅटवर येत नाही. कृष्णा पाटकर यांच्या एकदा पूर्ण होते, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न निश्चितपणे आणि 2 धावा दोन्ही फलंदाज धावून पूर्ण करतायत. आणि या 2 धावांनी संघाच्या धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या होते ती 61 अशी. या दोन्ही फलंदाजांनी पहिली 2-3 षटकं 4 षटकं सावध खेळ केला. पहिल्या 2 षटकामध्ये केवळ 20 धावा. तिसऱ्या षटकामध्ये युवराजांनी अचानक आक्रमण करत लागोपाठ 3 चौकार खेचले. स्लोअर वन पद्धतीचा चेंडू पुन्हा एकदा फलंदाजाला स्पीड द्यायचा प्रयत्न नाहीये आणि 2 धावा आरामात मला वाटतं पूर्ण करतील दोन्ही फलंदाज. या 2 धावांनी पुन्हा एकदा संघाची धावसंख्या पोहोचते ती 63 अशी. संदीप किनळेकर अतिशय सुरेख गोलंदाजी करतोय आतापर्यंत. या षटकात पहिला चेंडू डॉट, त्यानंतर केवळ 5 धावा देतोय. दोन्ही फलंदाज पूर्ण सेट झालेले फलंदाज असताना सुद्धा आपल्या अनुभवाचा फायदा दाखवतोय. या सुरेख चेंडू पुन्हा एकदा स्लोअर वन पद्धतीचा ऑफ स्पिन पद्धतीचा चेंडू मिडल स्टंपवरनं वळतोय, ऑफ स्टंपच्या बाहेर जातोय. विकेटकीपर गणेश कुबल चेंडूचं बाकीचे सोपस्कार पूर्ण करताना शेवटचा चेंडू या इनिंग मधला बाकी. 63 अशी संघाची सन्मानजनक बिनबाद धावसंख्या. निश्चितपणे षटकार हवा असेल शेवटच्या चेंडूवर. हा मात्र चेंडू ऑफ स्टंपच्या बराच बाहेर. पुन्हा एकदा डॉट पद्धतीचा चेंडू आणि अशा प्रकारे केवळ 5 धावा या षटकामध्ये देतोय तो संदीप किनळेकर. आणि त्यामुळे त्यांचे आमचे स्कोरर त्यांचे बंधुराज यशवंत किनळेकर खूपच खुश आहेत. अतिशय सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन. विजयासाठी 64 धावांचं आव्हान. हा सामना निश्चितपणे रंगतदार होईल यात शंका नाही. आणि पुढच्या इनिंगचं समालोचन करण्यासाठी पुन्हा एकदा आपल्या समोर जोडले जातात ते योगेश परब.
त्यांचे मनपूर्वक आभार. शंकरबाई कांबळी यांनी आत्ताच होत असलेल्या सामन्याचा आनंद घेतला आणि या स्पर्धेचा सन्मान वाढवला, त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार. हॅलो, स्पर्धेच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्याचा रेडिओ आवाज ज्याला संबोधला जातो, रेडिओ कॉमेंटेटर सन्माननीय अशोकजी नाईक सर यांचं आगमन होत आहे. खूप खूप स्वागत. आज मडगावमध्ये होती स्पर्धा आणि अवकाळी पावसामुळे थोडीशी स्पर्धा रद्द होते आणि या स्पर्धेसाठी पुन्हा एकदा हजेरी लागते. मी म्हणेन नाईक सर एक या स्पर्धेच्या माध्यमातून एक सुवर्ण संधी पुन्हा एकदा, म्हणजे जी कमी होती ती कमी कुठेतरी या ठिकाणी मात्र या पावसामुळे थोडेसे मडगावची स्पर्धा रद्द झाली आणि त्यानंतर एक देव कृपा करून या स्पर्धेसाठी जे आम्हाला आवश्यक हवे होते परत योगायोग या स्पर्धेसाठी. थँक्यू. पहिल्या इनिंगचा 6 षटकांचा झाला खेळ समाप्त आणि 6 षटकांच्या समाप्तीनंतर सांघिक धावफलक मात्र प्रथम फलंदाजी करत असताना अवधूस्फोट कणकवली संघ 63 धावांवर अवधूस्फोट कणकवली संघ 63 धावांपर्यंत मजल मारतोय. एक रेकॉर्ड नाईक सर, नाबाद 63 धावांची बहारदार खेळी कृष्णा फाटकर आणि युवराज कदम. एका बाजूनं कृष्णा फाटकर सुंदर खेळाचं प्रदर्शन, 31 धावा, युवराज कदम 30 धावांचं योगदान, चौकारांची षटकारांची आतषबाजी आणि शेवटच्या षटकात संदीप किनेकरची सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. सलामीची जोडी मैदानामध्ये पावलं टाकते ती मात्र आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोरून संघाचा संघनायक गुणवान खेळाडू गणेश कुबल आणि त्याच्या जोडीला तेजस जुलेकर सज्ज होतोय. युवराज कदम नेतृत्व करतोय अवधूस्फोट कणकवली संघाच्या बाजूनं. नाबाद 63 धावांची बहारदार खेळी या स्पर्धेच्या माध्यमातून जो योगायोग काल संध्याकाळच्या 17 पर्यंत या स्पर्धेसाठी आपला बहुमूल्य वेळ द्या अशी आग्रहाची विनंती होती आणि त्या विनंतीला मी म्हणेन कुठेतरी अवकाळी पाऊस आणि अवकाळी पावसानंतर पुन्हा एकदा अशोक नाईक आमच्या समालोचन कक्षामध्ये. खूप खूप धन्यवाद सर. ठाकूर केशू प्रथमतः नाणेफेक विजयी झाला, क्षेत्ररक्षण स्वीकारलं. सकाळचा सामना कमी धावसंख्येचा MSRT तुळस संघ विजय होतोय. पहिला सामना प्रेक्षकांच्या माहितीसाठी आणि दुसरा सामना, दुसरी लढत या मैदानावर. क्रिकेटचा रणसंग्राम, जसजशी स्पर्धा जे दिवस वाढत आहेत नाईकजी, तसतसं खेळाचं या ठिकाणी एक सुंदर खेळाचं दर्शन आपल्याला पाहायला मिळत आहे. क्रिकेटचा जवळजवळ विद्यमान सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकर एंडला तेजस जुलेकर, नॉन स्ट्रायकर एंडला गणेश कुबल सज्ज होतोय आणि कॉमेंट्री बॉक्सच्या एंडकडनं गोलंदाज अरविंद निंबळेकर सज्ज होतोय. पहिल्या 2 षटकांमध्ये मोठी धावसंख्या खर्च करावी या इरादानं 2 फलंदाज मैदानामध्ये पावलं टाकतायत, तर दुसऱ्या बाजूनं मात्र कंजूशी करणारी गोलंदाजी करावी. एक फिरकी गोलंदाज निंबळे संघाचा अजून एक उभरता खेळाडू अरविंद निंबळेकर, त्यानं आपल्या फिरकी गोलंदाजीवर बरेच विक्रम गाजवले, तो या मैदानावर सज्ज होतोय. पहिला चेंडू सन्मानजनक घेऊन काढतोय, सन्मान देतोय हलक्या हातानं. आपल्या स्पॉलमध्ये सुंदर क्षेत्ररक्षण केलं जातं स्ट्रायकर एंडला. पहिल्या चेंडूचा झाला खेळ समाप्त. पहिला अनिवार्य पॉवर प्ले शतक प्रगतीपथावर. रिवर्स स्टेपचा फटका टोलवावा हा प्रयत्न, इनसिम पद्धतीचा चेंडू, निर्धाव चेंडू धावपलकावर गणला जातोय.
जसजसे निर्धाव चेंडू वातावरण थोडंसं थंडमय असं वातावरण एक फायटिंग टोटल उभी करतोय ठाकूर बॉयचा संघासमोर. लागोपाठचे 3 चेंडू निर्धाव जात आहेत. गणेश कुबल थोडासा नाराज होतोय मैदानामध्ये. तेजस स्वतःवर नाराज होतोय कारण तेजसकडे जी क्षमता आहे त्या क्षमतेनं मैदानामध्ये खेळावं, सन्मानजनक क्रिकेट करावा, पण आल्या आल्या मोठे फटके टोलवावे या इराद्यानं 3 चेंडू सलगचे निर्धाव जात आहेत. एक कंजूशी करणारी भेदक गोलंदाजी मैदानामध्ये प्राप्त होते. ती एका बाजूनं अरविंद नेमळेकरचं कौतुक केलं, ती कौतुकास्पद गोलंदाजी पाहायला मिळते. आडव्या बॅटनं फटका घेऊन काढतोय. जमिनीलगतचा फटका पहिल्या प्रयत्नात क्षेत्ररक्षक तो ढिलाई दाखवतोय. एकेरी धावसंख्येकडे पावलं वळत आहेत आणि या धावसंख्येनं धावफलक मात्र पुढे सरकला गेला. 4 चेंडूंच्या तब्बल समाप्तीनंतर एकेरी धावसंख्येनं धावफलक 1 धाव हे धावफलकावर. स्ट्रायकर एंडला संघाचा संघनायक मैदानामध्ये गणेश कुबल. ठाकूर कॅशो बेंगुरला संघाच्या बाजूनं तर दुसऱ्या बाजूनं अवधू स्पोर्ट संघाच्या बाजूनं अरविंद नेमळेकर सज्ज होतोय. बॅटचे कट लागून चेंडू जातोय. शॉर्ट ट्रीटमेंटच्या दिशेनं एकेरी धावसंख्येसाठी 1 या धावसंख्येनं धावफलक पुढे सरकला गेला. 2 धावा धावफलकावर गणेश कुबल आपल्या वैयक्तिक 1 या धावसंख्येनंतर 2 धावा धावफलकावर 5 चेंडूंचा झाला खेळ समाप्त. 64 धावांचा पाठलाग करत असताना फटका फसतोय. तेजस चौलेकरचा क्षेत्ररक्षक येतोय. झेल सुटलं जात आहे. फटक्यावर प्रथमतः तेजस नाराज होता. सुरुवातीपासून 3 चेंडू निर्धाव, त्यानंतर फटका फसला, झेल सुटलं गेलं आणि सुटलेल्या झेलाचं रूपांतर एकेरी धावसंख्येमध्ये होत 1 या धावसंख्येनं धावफलक मात्र पुढे सरकला गेला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 3 धावा ही केविलवाणी परिस्थिती मैदानामध्ये प्राप्त होते. उर्वरित अजूनही 5 षटकांचा आहे खेळ बाकी. 30 चेंडू 61 धावांची आवश्यकता आहे. एका शिक्क्याची गोलंदाजी करावी या इराद्यानं जी रणनीती आखली त्या रणनीतीवर सुंदर पद्धतीची गोलंदाजी अरविंद नेमळेकरची आपल्याला पाहायला मिळाली. पण प्रतिस्पर्धी संघाला एक सन्मानजनक क्रिकेट, सुंदर खेळाचं प्रदर्शन मैदानामध्ये करावं लागेल. मी म्हणेन नाईक सर, शेवटच्या क्षणापर्यंत गणेश कुबलला मैदानात थांबावं लागेल. ज्याच्याकडे जी क्षमता आहे, हुकमी एक्के ज्याच्याकडे जी खेळी आहे, ती सन्मानजनक क्रिकेट मैदानामध्ये खेळावं लागेल. गोलंदाज सज्ज होतोय वैभव. टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहतोय. निर्धाव चेंडू गणले जात आहेत. तेजस चौलेकर थोडीसं खराब फलंदाजी मी म्हणेन. नाराज होतोय स्वतःवर. सलग 4 चेंडू निर्धाव, 6 चेंडू मध्ये 2 धावा, म्हणजे एका षटकामध्ये फक्त 2 धावा असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. 4 चेंडू निर्धाव, 2च धावा, 3 धावा धावफलकावर. 64 धावांचा पाठलाग करायचा आहे मैदानामध्ये. शॉर्ट प्रकारचा चेंडू गगनाला गवसणी घालणारा सुंदर फटका पाहायला मिळतोय. ज्या फटक्यासाठी माहीर म्हटलं जातं ते फटके खेळावे या इराद्यानं. षटकाराबरोबर सांघिक धावफलक मात्र पुढे सरकला गेला. 9 धावा या धावफलकावर. डीचे
तेजसच्या चेंडूपळीतून 6 धावांसाठी मोठा फटका येतोय. 9 धावा धावफलकावर वैभव संच होतोय. पुन्हा एकदा शॉर्ट फ्लिप प्रकारचा चेंडू फटका बसतोय. बराच वेळ चेंडूमध्ये 2 क्षेत्ररक्षक 2 ते 3 क्षेत्ररक्षक येत आहेत. नो मॅच लाईन मध्ये मात्र चेंडू विसावलाच जात. या 2 धावांना धावफलक मात्र पुढे सरकला गेला. दुहेरी धावसंख्येमध्ये परावर्तित होतोय. 11 धावा या धावफलकावर. पहिल्या षटकामध्ये सुंदर खेळाचं प्रदर्शन पाहायला मिळालं. 3 धावा खर्च करतोय. सुंदर शतक आपल्याला निर्णायक शतक पाहायला मिळालं. सुंदर फटका आल्याला टोलावतोय. नक्कीच जवळ चेंडू डीप मिड विकेटच्या दिशेने येतोय. क्षेत्ररक्षक पंकज परब बहुतेक करून आमच्या स्क्रीनवर पाहायला मिळतोय. एकेरी धावसंख्येची पावलं दुहेरी धावसंख्येकडे वळत आहेत आणि या 2 धावांना धावफलक मात्र पुढे सरकला गेला. 13 धावा धावफलकावर बिन गड्यांच्या मोबदल्यात. जी पहिल्या षटकामध्ये धावा कमी आल्या त्या धावा भरून काढावा या इरादानं तेजस सुंदर पद्धतीची फलंदाजी करतोय. बॅटचे कट लागून चेंडू जातोय शॉर्ट ट्रीटमेंटला. क्षेत्ररक्षक येतोय स्क्रीनवर चेंडूची भरती करतोय. 1 धाव प्राप्त होते. 1 या धावसंख्येनं धावफलक पुढे सरकला गेला. 14 धावा धावफलकावर. आमच्या स्टेडियमच्याच बाजूला जे 4 व्हीलर पार्क केलं. सुंदर फटका देखण्याला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक येतोय स्क्रीनवर जवळ आमच्या. एकेरी धावसंख्येची पावलं गणेश कुबलची दुहेरी धावसंख्येकडे वळत आहेत आणि या 2 धावांना धावफलक मात्र पुढे सरकला गेला. 16 धावा या धावफलकावर. स्टेडियमच्या बाजूला क्रमांक 1167 गाडी कॉलिस गाडी त्या ठिकाणी थोडासा खेळात व्यत्यय आणते. आपल्याला विनंती असेल आपली गाडी योग्य ठिकाणी पार्किंग करा. त्याच्या बाजूला आणखी एक स्विफ्ट गाडी आहे 1167 ही गाडी आणि त्या बाजूला आणखी एक गाडी आहे. दोन्ही गाड्या योग्य ठिकाणी पार्किंग करा. ही 2338 1167 आणि 2338 या 2 गाड्या कृपया आपल्या योग्य ठिकाणी पार्किंग करा. 2 षटकांचा 12 चेंडूंचा झाला खेळ समाप्त. 16 धावा धावफलकावर 64 धावांचा पाठलाग करत असताना ठाकूर केशव वेंगुर्ला संघ दुसऱ्या बाजूनं अवधू स्पोर्ट्स संघ. सुंदर खेळाचं प्रदर्शन नाबाद 63 धावांची भागीदारी कृष्णा पाटकर आणि युवराज कदमची आपल्याला पाहायला मिळाली आणि त्यानंतर फलंदाजीसाठी एका मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना गोलंदाज सज्ज होतोय. कॉमेंट्री बॉक्सच्या एंडकडनं शुभम मांजरेकर एक उभरता खेळाडू युवा खेळाडू सज्ज होतोय. स्ट्रायकर एंडला तेजस जुलेकर. नॉन स्ट्रायकर एंडला गणेश कुबल. तेजस वैयक्तिक 10 चेंडू 13 या धावसंख्येवर एका षटकाराच्या जोरावर. आल्या आल्या रिवर्स फटका टोलवावा हा इरादा तेजस असफल राहतोय. आउटस्विंग पद्धतीच्या चेंडूवर मोठा फटका टोलवण्याचा इरादा तेजसचा प्रथमता इरादा. जो मनात संकोच केला तो गोलंदाजानं आखूड टप्प्याचा चेंडू टाकला. निर्धाव चेंडूच्या सांगतेखेरीज 3ऱ्या षटकातील पहिल्या चेंडूचा खेळच्या समाप्तीनंतर सांघिक धावसंख्या स्थिरावली गेली. ती 16 धावा या धावफलकावर. लिस्टिकच्या बराच स्वेअर चेंडू पंच आमच्याकडे वळताय. स्वेअर चेंडूचा इशारा करताय. बाईकच्या स्वरूपात 1 धाव प्राप्त होते. एकूण 2 धावा प्राप्त होत आहेत. या दुहेरी धावसंख्येनं स्थिरावलेली धावसंख्या पुढे सरकली गेली 18 धावा धावफलकावर. 3रं शतक प्रगतीपथावर पहिल्या चेंडूचा झाला खेळ समाप्त.
गणेश कुबल सज्ज होतो स्ट्रायकर एंडला. संघाचा संघनायक एक सुंदर फलंदाजी करावी इरादाने सज्ज होतोय. सुंदर फटका देखण्याला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. कव्हरच्या इशाने जमिनीलगत संविधानांत कार्पेट पद्धतीचा फटका. एकेरी धावसंख्येची पावलं दुहेरी धावसंख्येकडे वळत एकेरी दुहेरी धावसंख्येनं धावफलक हालतात ठेवावा. जास्तीत जास्त चेंडू आपण खेळावे या महत्वाच्या इराद्यानं गणेश कुबल स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी घेतोय आणि या 2 धावानं सांघिक धावफलकावर 20वी गाठतोय. बिन गड्यांच्या मोबदल्यात 20 धावा या धावफलकावर 64 धावांचा पाठलाग करत असताना 2 चेंडूंचा झाला खेळ समाप्त. उर्वरित अजून 4 चेंडूंचा आहे खेळ बाकी. एका दुसरा मोठा फटका पाहिजे ठाकूर केशव बेंगुर्ला संघाला. सुंदर फटका देखण्याला फटका बॅक टू द बॉलर पद्धतीचा फटका पाहायला मिळतो. स्ट्रेट ड्राईव्हचा देखण्याला फटका. सरळ चेंडू सीमारेषेबाहेर 1 पाऊंड सीमारेषेबाहेर 4 धावांसाठी निघतोय आणि ज्या मोठ्या फटक्याची आपण जी घोषणा केली होती तो ठाकूर केशव वेंगुर्ला संघाच्या बाजूनं गणेश कुबलच्या चेंडूपळीतून सुंदर फटका निघतोय आणि या 4 धावांना धावफलक पुढे सरकला गेला. 24 धावा धावफलकावर 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर डीजे. पुलेकरांचं सुद्धा आगमन होत आहे. कॉमेंट्री बॉक्समधून छत्रपती कला क्रीडा मंडळ आयोजित टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा सिंधुदुर्ग प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपलं उदा सहर्ष स्वागत. याच आठवड्यानंतर एक सुंदर भव्यदिव्य असं आयोजन मठची स्पर्धा स्वयंभू कला क्रीडा मंडळ आयोजित एक गाव एक संघची स्पर्धा शॉर्ट फ्लिप प्रकारचा चेंडू गती परिवर्तन चेंडू आडव्या बॅटनं फटका टोलवावा. ऑफ साईडचा चेंडू ऑन साईडला टोलवावा हा इरादा. लेग बाईकच्या स्वरूपात पंच कोण करतायत एकेरी धावसंख्येची. या एकेरी धावसंख्येनं धावफलक पुढे सरकला गेला. पाव शतकी खेळी धावफलकावर पूर्ण होते. 25 धावा या धावफलकावर. आडव्या बॅटनं फटका टोलवावा हा इरादा गणेश कुबलचा. 25 धावा धावफलकावर. तिसरं शतक प्रगतीपथावर. पहिल्या षटकात तब्बल 3 धावा आणि त्यानंतर सुंदर फलंदाजी कमबॅक करणारी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. शॉर्टपिच प्रकारचा चेंडू गगनाला गबसने घालतोय. सुंदर फटका. जवळ ताकद थोडीशी अपूर्ण पडते. ताकद अपूर्ण आत्मविश्वास जास्त असा फटका. फटक्याचं रूपांतर मात्र झेलबाजच्या स्वरूपात. तेजस जोलेकर एक चौकार एक षटकाराची खेळ आली संपुष्टात. अजून एक फलंदाज मैदानामध्ये पावलं टाकतोय. एक 20 मोठा फलंदाज शेर्लेचा सुपुत्र शेर्लेबॉय संघाचं जो प्रतिनिधित्व करतोय तो मोहम्मद ज्यानं उग्वेमच्या स्पर्धेमध्ये अर्धशतकी खेळी आपली मात्र पूर्ण केली होती तो मोहम्मद टाकतोय मैदानामध्ये पावलं. शुभमने मात्र ज्या ठिकाणी रक्षक सापळा रचला होता त्या रक्षक सापळ्यामध्ये फटका तेजस फसल्यानंतर रक्षक सापळ्यामध्ये जखडलं जातोय. तेजस सज्ज होतोय पुन्हा एकदा शुभम मांजरेकर. सुंदर फटका आडव्या बॅटनं पाहायला मिळतोय. डीप मिडविकेट क्षेत्ररक्षक घेतोय स्क्रीनवर. सुंदर क्षेत्ररक्षण चेंडूची परती करतोय. एकेरी धावसंख्येची पावलं दुहेरी धावसंख्येकडे वळवावी या इराद्यानं मोहम्मद पाहायला मिळतोय. 3 षटकांचा 18 चेंडूंचा झाला खेळ समाप्त. सांघिक धावफलकावर 26 धावा धावफलकावर. येणारा काळ अजून निम्म्या षटकांचा आहे खेळ बाकी. निम्म्या षटकांमध्ये 64 धावांचा पाठलाग करत असताना 18 चेंडू
38 धावांची आवश्यकता. 18 चेंडू 38 धावांची आवश्यकता. येणाऱ्या काळात कॉमेंट्री बॉक्समधून बदल होतोय, गोलंदाजीमध्ये बदल होतोय. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा रेडिओ कॉमेंटेटर अशोकजी नाईक सर यांच्याकडे मायक्रोफोन सुपूर्त करतोय. व तमाम रसिकांच्या वतीनं मी योगेश परब आपली काही वेळासाठी रचा घेतोय. खास करून ठाकूर केशव मध्ये समीर कुबल खेळतोय. त्या समीर कुबलसाठी काजू विभाग आंबा फळ संशोधन केंद्र काजू विभाग म्हणून सर्व सहकाऱ्यांच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा येत आहेत. धन्यवाद योगेश, धन्यवाद काका सावंत. भरपूर दिवसांनी काका सावंत तुमची भेट होते या ठिकाणी कमेंट्री बॉक्समध्ये. 3 ओवर का खेल समाप्त हुआ. 3 ओवर का खेल अभी भी बाकी 18 गेंदों का और अभी भी मैच को जीतने के लिए 38 रन बनाने पड़ेंगे मैदान पर. एक ओपनिंग जोड़ी के बीच में बड़ी साझेदारी बनी है अवधू स्पोर्ट कणकोलिक टीम के बीच में. बहुत ही अच्छा विकेट कल पहले दिन जो कि इस मैच के बारे में विकेट के बारे में चर्चा हुई थी तो समीर पांडे ने बिल्कुल बताया था कि ये बैटिंग विकेट है और इस विकेट पर एक सफलता नहीं मिली ठाकुर कैशू को, लेकिन सामने से गणेश कुबल और तेजस जुवलेकर ने बहुत बढ़िया शुरुआत की. नए बल्लेबाज वन डाउन बैट्समैन मोहम्मद और सामने गेंदबाजी में परिवर्तन. अब तुमसे बाहर गेंद छोड़ा, बल्ले को हटाया, गेंद के लाइन से जाने दिया विकेट कीपर के हाथों में. एक सिंगल बनता हुआ वाइड बॉल के साथ और 1 रन के साथ से स्कोर आगे निकलता हुआ 27 पर पहुंचा. 27 रन 1 विकेट के नुकसान पे. कोर्ट एंड से सामने से गेंदबाजी में परिवर्तन. गौरव ओवर पिच गेंद इस बार बल्ले के बीचों बीच, लेकिन उतना अच्छा टाइमिंग नहीं होता इस बार. सामने स्ट्राइक एंड पर गणेश कुबल तेजस चौलेकर आउट होकर वापस एक मौका मिला था. काफी महंगा साबित हुआ जरूर. साझेदारी बनी छोटी सी सामने ठाकुर कैशू क्रिकेट टीम के ओर से. और इसी बीच अगली गेंद जो कि गौरव सामने से दूर वाले छोर से राइट आर्म ओवर द विकेट. अच्छा शॉट इस बार ऑफ साइड पर एक्स्ट्रा कवर बाउंड्री की तरफ. नो मैंस लैंड में 2 फील्डर गेंद के पीछे. आउटफील्ड काफी तेज है और डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री पर गेंद चली गई 4 रन के लिए. छोटी गेंद इस बार पुल किया गेंद को. गेंद हवा में स्क्वायर लेग बाउंड्री पर. फील्डर गेंद के नीचे. उस कैच को आखिरी क्षणों में गेंद हाथों से फिसली. लगभग पकड़ी थी गेंद हाथों में, आखिरी क्षणों में गेंद हाथों से फिसली और जब तक गेंद को फील्ड करते तब तक 1 रन पूरा किया दोनों बल्लेबाजों ने. फील्डिंग साथ नहीं दे रही है अवधू स्पोर्ट कणकौली क्रिकेट टीम को. शुरू में मौका छोड़ा तेजस जुवलेकर ने. उस मौके के साथ जो कि एक छोटी सी इनिंग छक्का लगाया, 13 रन का योगदान दिया. और गणेश कुबल जैसे बल्लेबाज को मौका देना बहुत महंगा भी साबित हो सकता है. देखना होगा सामने नए बल्लेबाज आ चुके हैं मोहम्मद और गौरव अपने बॉलिंग मार्ग पर. अच्छी गेंद इस बार. इस लाइन पर गेंदबाजी करनी चाहिए. ऑफ स्टंप पे टिप्पा खाने के बाद कट होकर थोड़ा सा हरकत की गेंद बाहर की तरफ निकली गेंद विकेट कीपर के हाथों में. विकेट कीपर के साथ एक शॉर्ट स्लिप पर, एक पॉइंट पर, एक एक्स्ट्रा कवर, एक लॉन्ग अप बाउंड्री पर. 4 फील्डर ऑफ साइड पर, 5 ऑन साइड पर. बढ़िया गेंदबाजी. फिर से ऑफ स्टंप पर सफल हुए थे, थोड़ा सा खेलना चाहते थे मिड विकेट पर, लेकिन गेंद के लाइन से फिर से चकमा खा गए. गेंद चले गई विकेट कीपर के हाथों में. ऑन साइड पर एक बैकवर्ड स्क्वायर लेग, एक डीप स्क्वायर लेग, एक डीप मिड विकेट, एक लॉन्ग ऑन और एक डीप लॉन्ग ऑन बाउंड्री पर फील्डर. अगली गेंद इसी बीच में गौरव ओवर पेज गेंद, एक लेफ्टेड शॉट. गेंद हवा में लॉन्ग ऑन बाउंड्री पर, लेकिन फील्डर से काफी दूर चली गई गेंद. बाउंड्री लाइन को पार करते हुए 4 रन के लिए.
करायच्या आहेत 28 धावा. 12 चेंडू 28 धावा असं समीकरण या सामन्यातील. यानंतर सामना होतोय तो जो मैदानात संघ खेळतोय त्याच संघाबरोबर सामना होतोय आणि त्या अगोदर तुळस क्रिकेट संघाचा आणि त्या अगोदर मात्र हा सामना येऊन ठेपलोय. 12 चेंडू आणि 28 धावा. एक ओवर से गणेश कुबल नए बल्लेबाज आ चुके हैं जो कि मोहम्मद और बॉलिंग में परिवर्तन अरविंद गेंदबाजी के मोर्चे पर. अरविंद नेमड़ेकर जो बॉलिंग मार्ग पर. 2 ओवर का खेल अभी भी बाकी. 12 गेंदों का. सामने गणेश कुबल नॉन स्ट्राइकर, इन पर मोहम्मद एक लंबे कद के खिलाड़ी बड़े शॉट के लिए जाने चाहते हैं. और फील्डिंग में परिवर्तन जो कि दूर दूर जमाई गई फील्ड. एक अच्छा ओवर मैच में बिल्कुल कमबैक भी हो सकता है अवधूत स्पोर्ट कनकाली क्रिकेट टीम का. आपको अच्छी फील्डिंग भी करनी पड़ेगी. और सामने से अगर ठाकुर कैशू की बात की जाए तो इस ओवर में, आने वाले ओवर में अगर 12-15 रन बने तो उनके लिए भी काफ़ी अच्छा मैच रहेगा. मुकाबला देखना होगा. 12 गेंदों में 28 रन. ये स्थिति मैदान पर अपने फील्डिंग को ठीक ठाक कर रहे अरविंद नेमड़ेकर और सामने बल्लेबाज है गणेश कुबल. एक मौका मिल चुका है, देखना होगा. और बढ़िया गेंद इस बार फुलर लेन की चकमा दिया, बिल्कुल बोल्ड हुए उस गेंद पर. और 5 ओवर के पहले गेंद पर चलता किया गणेश कुबल को. थी बहुत अच्छी गेंदबाजी पहले ओवर में. सफलता नहीं मिली थी अरविंद नेमड़ेकर को. 3 रन दिए थे सिर्फ पावर प्ले के पहले ओवर में. एक मौका भी बना था जो कि, लेकिन फील्डिंग ने साथ नहीं दिया था. और इसी बीच नए बल्लेबाज मैदान पर नीतीश राहुल. 11 गेंदों का खेल अभी भी बाकी. 28 रन मैच को जीतने के लिए अगर ये ओवर अच्छा रहा और आने वाले आखिरी ओवर में 18 रन अगर बच गए तो मैच बिल्कुल लड़ना पड़ेगा ठाकुर कैशू क्रिकेट टीम को. बल्लेबाजी में बहुत ही अच्छी बल्लेबाजी कृष्णा पाटकर और उन्हें के साथ युवराज कदम. और इसी बीच अगली गेंद, छोटी गेंद इस बार खूबसूरती के साथ हुक किया गेंद को डीप स्क्वायर लेग सीमारेखा का पर. शायद हवा में गोता लगाया था वहां पर स्क्वायर लेग पर, लेकिन मौका नहीं बना और गेंद चली गई फील्डर के हाथों से फिसलती हुई 6 रन के लिए. फिर से थोड़ा सा मैच इधर उधर हो रहा है मैदान पर. 10 गेंदों का खेल बाकी. मैच को जीतने के लिए 22 रन आते आते बिल्कुल अपने इरादे स्पष्ट किए. बड़ा शॉट लगा स्क्वायर लेग बाउंड्री पर. और इस बार मिस टाइम शॉट देखना होगा. नो मैच लैंड में गेंद काफी आगे लॉन्ग ऑन बाउंड्री पर. और जब तक फील्डर गेंद को फील्ड करते, बैकअप कर रहे थे लॉन्ग ऑन बाउंड्री के फील्डर. 2 रन पूरे किए दोनों बल्लेबाजों ने. 2 रन मिलते हुए स्कोर के खाते में 2 रन के साथ से 20 रन अभी भी बनाने पड़ेंगे मैच में. आने वाली 9 गेंदों का खेल जो अभी भी बाकी. 9 गेंदों का खेल और मैच को जीतने के लिए 20 रन. ये स्थिति मैदान पर ठाकुर कैशू वेंगुर्ले और मुकाबला अवधूत स्पोर्ट कनकवली, इन दो टीमों के बीच में. दूसरा मैच आज का तीसरा दिन इस सिंधुदुर्ग प्रीमियर लीग का छत्रपति चषक 2021. बहुत ही बेहतरीन आयोजन इस टूर्नामेंट का छत्रपति मित्र मंडल जिनके ओर से. और इसी बीच राइट आर्म ओवर द विकेट. और इस बार शफल हुए पुल किया, फिर से हवा में गेंद. देखना होगा, लंबी दौड़ लगाई अपने फॉलो थ्रू में. बहुत ही सुंदर फील्डिंग और एक बेहतरीन कैच जो कि अरविंद नेमड़ेकर मैदान पर.
एक ऑलराउंडर खिलाड़ी, खास करके गेंदबाजी के लिए ज़्यादा जाने जाते हैं। बल्ला भी बहुत अच्छी बल्लेबाजी भी करते हैं। और देखना होगा अरविंद नेमड़ेकर इस ओवर में दूसरा विकेट, लेकिन ये कैच को दाद देनी पड़ेगी। बहुत ही बढ़िया फील्डिंग अपने फॉलो थ्रो में जो कि निकले, लंबी दौड़ लगाई, एक 20-22 कदम, और उस कैच को तब्दील करते हुए जो आते आते एक बड़ा शॉट लगाया, उस बल्लेबाज को नितेश राहुल को चलता किया। सुरेश मांद्रेकर जो कि नॉन स्ट्राइकर एंड पर, स्ट्राइक एंड पर मोहम्मद, बढ़िया गेंदबाजी, लेग ब्रेक, लेग कटर, टिप्पा खाने के बाद कट होकर बाहर की तरफ निकली, बल्लेबाज को बिल्कुल चकमा दिया इस गेंद ने, और गेंद चली गई विकेट कीपर के हाथों में। मैच अभी भी मैं तो कहूंगा 50-50 का मुकाबला है मैदान पर। 7 गेंदों का खेल बाकी, मैच को जीतने के लिए 20 रन चाहिए। अगर एक गेंद डॉट निकालने में सफल रहे तो आखिरी ओवर में बच जाएंगे 20 रन, और गेंदबाज के लिए अच्छी बात रहेगी। देखना होगा बल्ले से लगी गेंद थर्ड मैन पर, शॉर्ट थर्ड मैन पर, और जब तक गेंद को फील्ड करते, 1 रन पूरा किया। बहुत ही अच्छा ओवर, 2 ओवर का कोटा समाप्त हुआ अरविंद नेमड़ेकर का। पहले ओवर में दिए थे 3 रन, सफलता नहीं मिली, लेकिन इस ओवर में एक छक्का जरूर लगा, लेकिन 2 कीमती विकेट निकाले अरविंद नेमड़ेकर ने। 11 रन दिए 2 ओवर में और 2 सफलता अर्जित की। 2 ओवर कोई मेडन नहीं, 11 रन 2 विकेट। अरविंद नेमड़ेकर की गेंदबाजी का विश्लेषण। मैच आकर खड़ा हो चुका है, आखिरी ओवर 6 गेंदों का खेल बाकी, और मैच अभी भी 6 गेंदों में 19 रन, जो कि मैच को जीतने के लिए 6 चेंडूत 19 धावा। पांच ओवर का खेल समाप्त हुआ। 5 ओवर के बाद टोटल स्कोर 45 रन, 2 विकेट के नुकसान पे, 45 लॉस ऑफ 2 विकेट। और सामने से जो कि छत्रपति एंड से, जो कि कोर्ट एंड से गेंदबाजी पर गौरव, सामने बल्लेबाज है मोहम्मद, नॉन स्ट्राइकर एंड पर सुरेश मांद्रेकर। अच्छे गेंदों का खेल बाकी, और मैच को जीतने के लिए 19 रन मैदान पर। बिल्कुल कांटे का टक्कर दोनों के बीच में। ओवर पिच गेंद, इस बार लेफ्ट शॉट, लॉन्ग ऑन बाउंड्री पर, फील्डर लेकिन उनको बिल्कुल जो कि चकमा देती हुई गेंद लॉन्ग ऑन बाउंड्री पर। पहले गेंद पर 4 रन बनते हुए स्कोर के खाते में। आने वाले 5 गेंदों का खेल बाकी, और मैच को जीतने के लिए 15 रनों की अभी भी जरूरत। नए बल्लेबाज पर प्रेशर आ जाएगा इस मैच में, और इस गेंद पर अगर शॉट लगा तो मैच थोड़ा सा 19-20 का। अच्छा शॉट ऑन साइड पर, गेंद हवा में, मिड विकेट बाउंड्री पर। यह कैच फिर से हाथों से जो कि छूटा। इस तरह से फील्डिंग लगातार, योगेश तीसरा कैच इस पूरी इनिंग में, और कहीं ना कहीं आपको ये कैच काफी महंगा भी साबित हो सकता है। बने बीच में 2 रन, 4 गेंदों का खेल जो अभी भी बाकी, और मैच को जीतने के लिए अभी भी चाहिए 13 रन। कैच छूटा, कैच छूटते ही मैं बात यही कर रहा था कि मैच 50-50 का है मैदान पर, लेकिन ये फील्डिंग आपको शायद जीत नहीं दिला सकती। इस तरह से आप कैच छोड़ते गए तो तीसरा कैच छूटा ये इनिंग में, पूरा कैच छूटा, 2 रन भी बने, क्योंकि नए बल्लेबाज पर प्रेशर बन जाता। फिलहाल मोहम्मद स्ट्राइक एंड पर, सामने गेंदबाज गौरव। 3 गेंदों का खेल बाकी, 4 गेंदों का खेल बाकी, और मैच 13 रन से। और अच्छी गेंद, बढ़िया गेंद, कमबैक करता हुआ ये निश्चित रूप से गेंदबाज अपने टीम के लिए एक डॉट गेंद के साथ अगर आने वाली गेंद और अगर अच्छी निकाले तो मैच 2 गेंदों पर आ जाएगा, और तब मात्र 2 बड़े शॉट लगाने पड़ेंगे मोहम्मद को। तो ये गेंद काफी निर्णायक रहेगी मैच की। पुल के गेंद को ऑन साइड पर सिंगल बनेगा, बैकअप हो रहा है मिड विकेट बाउंड्री पर, मिस फील्डिंग लॉन्ग ऑन बाउंड्री पर, लेकिन अच्छी बात की बैकअप हो रहा था, लेकिन स्ट्राइक चेंज हुआ दोस्तों, क्योंकि सामने सुरेश मांद्रेकर अब तक एक भी गेंद खेलने में जय सफल नहीं रहे, जो कि मौका नहीं मिला है उनको स्ट्राइक मिल सकता था, और यहीं पर शायद कुछ मैच में फर्क भी हो सकता है। देखना होगा मोहम्मद क्या करते हैं। अगर बड़ा शॉट लगाया तो मैं कहूंगा कि मिस फील्डिंग आपको काफी महंगी साबित होगी। विकेट निकाला तो मैच अवधि स्पोर्ट कणकवली क्रिकेट टीम के हाथों में।
बढ़िया गेंदबाजी, कोई मौका नहीं दिया। पुलर लेन की गेंद इस बार पुल जरूर किया लेकिन उतना सक्सेस नहीं। स्क्वायर लेग अंपायर के सामने सिंगल के लिए और इस 1 रन के साथ से स्कोर पहुंचा टोटल 54। 54 रन पर 10 रन अभी भी बनाने पड़ेंगे और वो 10 रन बनाने के लिए गेंदे बची है सिर्फ एक। लास्ट बॉल टू गो। अच्छी गेंद इस बार फाइन लेग की तरफ निकली, सिंगल निकलेगा जरूर। लेग बाइज या बल्ले से लेग बाइज का इशारा अंपायर का। 1 रन बना तो इसी के साथ 3 मौके बने ठाकुर कैशू के बल्लेबाजों को, लेकिन फिलहाल मैच को जीत नहीं पाई। सामने से अच्छी गेंदबाजी अरविंद नेमड़ेकर, 2 ओवर कोई मेडल नहीं, 11 रन 2 विकेट और आखिरी ओवर में दाद देनी पड़ेगी गौरव को। पहली गेंद पर चौका लगा फिर भी हिम्मत नहीं छोड़ी और मैच जीतती हुई अवधूत स्पोर्ट कनकौली क्रिकेट टीम। आने वाला मैच होगा अवधूत स्पोर्ट कनकौली और उन्हीं के साथ मुकाबला जो कि MSRT क्लब तुलस। आइए दोनों टीम कैप्टन और उसी के साथ ले चलेंगे जो कि मैन ऑफ द मैच इस मैच का। ऐन निर्णायक षटकात 5व्या षटकात महत्वाचे 2 गडी बाद करतोय तो मॅन ऑफ द मॅच अरविंद नेमळेकर या ठिकाणी अवधूत स्पोर्ट कणकवली क्रिकेट संघाचा।